सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा फक्त किल्ला नाही, हे आहे स्वराज्याचं हृदय रायगड, ज्या मातीवर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकासाठी चालून आले, जिथून स्वराज्याचं शासन चाललं आणि जिथे निर्णय नव्हे तर इतिहास घडला. नाणे दरवाजापासून महादरवाजापर्यंत, तोफांच्या गर्जनेपासून राजसभेच्या शांततेपर्यंत प्रत्येक पाऊल सांगतं एक कथा, शौर्याची, बुद्धीची आणि स्वराज्याची. ही आहे रायगडची गोष्ट, फक्त पाहायची नाही, अनुभवायची आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहेत? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज गुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आपला महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे जगभरात ओळखला जातो, ज्यांचं जीवनचरित्र आज प्रत्येकाला प्रेरणा देतो आणि ज्यांचं मन आजही इथे राहून प्रत्येकाला इतिहास सांगतोय, अशा ठिकाणी जातोय. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि भटक्यांची पंढरी म्हटलं तरी हरकत नाही, अशा ठिकाणी चाललं म्हणजे दुर्गेश्वर रायगड येथे जातोय. आणि आपल्यासोबत एकूण 15 जणांची टीम आहे. हे बघा, माझ्यासोबत आहे सगळेजण. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत मानगावला. हे बघा, माझ्या ती इको आहे आणि ही अर्टिगा. तर या दोघांमधून आपण आता जाणार आहोत रायगडाच्या पायथ्याशी. तिथून थोडं फ्रेश वगैरे हो, नाश्ता वगैरे करून नंतर मग ट्रेकला सुरुवात होईल. मित्रांनो, आम्ही इथे पोहोचलो 4:30 वाजता आणि आता वाजले जवळजवळ 6:30 वाजले असतील मला वाटतं. हां, म्हणजे 6:45 वाजलेत आणि आता आम्ही निघतोय, ट्रेकला स्टार्ट करतोय. आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता सुंदर असा सूर्योदय होता ना, पण आपण वरती जाऊन सुद्धा पाहणार आहोत. आणि नाश्ता वगैरे केला मस्तपैकी आणि आता ट्रेकला स्टार्ट करतोय. रायगडाची सुरुवात होते पहाटे. सूर्य उगवायच्या आधीच या डोंगरावर पावलं पडू लागतात, कारण रायगड चढायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. जसं जसं वर जातो तसं तसं इतिहास जवळ येतो. ही वाट हजारो मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. दादा, तुम्ही विचारत होतात की आपण ह्या रस्त्याने का आलो, त्या रस्त्याने का नाही आलो. त्याचं रिझन हे आहे की तो जो रस्ता आहे ना, तो लोकमान्य टिळकांनी बनवलेला आहे. तो कोटेपर्यंत, तो जो बुरुज दिसतो ना, ह्याच्या पुढे एक बुरुज आहे, त्या बुरुजापर्यंत बनवलेला रस्ता आहे. का तर तो सोपा रस्ता आहे म्हणून, एक वाटी आहे. आणि हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता कोणासाठी होता? त्या रस्त्याने अजूनपर्यंत कोण गेलं नव्हतं त्या काळी. त्या काळी कसं होतं की जे म्हणजे याचे लोक वगैरे ते फक्त त्या रस्त्याने जायचं, म्हणून तो रस्ता सुधरवला. ह्या रस्त्याने कोण यायचं? महाराज, आणि ते पण चालत. रायगडावरच्या मजबूत बांधकामामागचं गुपित म्हणजे चुन्याचा घाणा. इथे दगड, चुनं आणि इतर साहित्य घुटून एक अत्यंत मजबूत मिश्रण तयार केलं जायचं. आजही या घाण्याचे अवशेष दिसतात, जे सांगतात की रायगड फक्त नैसर्गिक बळावर नव्हे तर तंत्रज्ञानावरही उभा होता. हा आहे नाणे दरवाजा, रायगडचा पहिला संरक्षक दरवाजा. याची रचना अशी केली होती की शत्रू मोठ्या संख्येने आत शिरूच शकणार नाही. अरुंद प्रवेश, उंच भिंती आणि वरून हल्ला करण्यासाठी योग्य जागा. इथे पोहोचताच स्पष्ट होतं रायगडावरचा प्रत्येक दगड किती विचार करून ठेवला आहे. कोल्हापूरच्या जवळ जो पन्हाळा किल्ला आहे, त्या किल्ल्यातून एक वीर सकाळी सकाळी निघालेला आणि तो आंबेघाटात येऊन पोहोचला. आंबेघाटामध्ये त्याला महाराजांचा एक मॅसेंजर, त्यांनी त्याला चिठ्ठी दिली, त्यांनी ती मस्तकाला लावली आणि ती वाचली. आणि तो दिवस होता 3 एप्रिल 1680, हनुमान जयंतीचा दिवस होता, जो की काळा दिवस आहे. त्यांनी ती वाचली आणि तो होता उंटिनीवरती. त्या उंटिनीला घेऊन तो जे खाली गाव आहे तिथपर्यंत आला. त्यांनी पुढे तिला वरती पण आणलं. आणि जसं वरती आले ते दोघं, इकडे सगळं म्हणजे जे मावळे होते ते मान खाली घालून होते. तर त्याला जरासं इंटेन्शन आलं की काय झालंय. त्याला राग आला आणि ती जी उंटिनी होती त्याच्या मानेवरती त्याने शमशेरीने घाव घातला. तिचं जे धड आहे ते खाली निघून गेलं आणि जे मुंडकं होतं ते तिथेच पडलं. सह्याद्रीमध्ये प्रोबॅबली घोडे चालतात, कुठे पण जायचं तो घोड्यावर जाऊ शकतो. उंट वाळवंटात, इथे उंट चालत नाही. तो डोंगरावर जायचं असतं, उंट कसे चालतात हळूहळू, ह्याच्यात ते चालू नाही शकत. ते उंटिनीचे जे हे होतं ना डोकं, ते 2014 पर्यंत होतं इथे खाली. आपण जे रस्त्याने आलो बघ तिथे, नंतर मग ते क्लिनिंग मध्ये वगैरे ते गेलं. मित्रांनो, रायगडचं एक असं वैशिष्ट्य आहे, म्हणजे जोपर्यंत या किल्ल्याच्या 5 किलोमीटर जवळ येत नाही तोपर्यंत हा किल्ला दिसत नाही, म्हणजे शत्रूच्या नजरेत येत नाही. कारण या किल्ल्याच्या चारी बाजूने डोंगरांगाने ह्या किल्ल्याला वेढलंय. हो, सूर्याची किरण बघा सकाळ सकाळी या डोंगरावर किती भारी वाटते. हे पण ज्या रस्त्याने तो असा खालून असं होऊन येतो, असं म्हणजे असं करत. आणि माझ्यासमोर जो नजारा आहे तो बघा. आणि हा इथून पाऊलवाट आहेत. इथे लिहिलेलं बोर्ड सुद्धा आहे की पाऊलवाटाने जाण्यास सक्त मनाई आहे, कारण ते धोक्याचं आहे. आणि जर आलात तर हे आपल्यासाठी रस्ते चांगले बनवलेले आहेत, तर त्याच वाटेने जा.
आणि खूप छान असा एक्सपिरियन्स आहे. ज्या वयात महाराज कळायला लागले तेव्हापासून माझी इच्छा होती की एकदा तरी रायगडावर यायचं. रायगडाचा मुख्य प्रवेशद्वार अर्थात महादरवाजा इतका उंच आणि भक्कम की हत्तीही आत येऊ शकणार नाही. दरवाजाची वळणदार रचना हल्लेखोरांना गोंधळात टाकण्यासाठी होती. हा दरवाजा म्हणजे रायगडाच्या संरक्षण शक्तीचा कळस. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आतमध्ये आम्ही येत होतो पण इथे तिकीट आकारलं जातं. याचं कारण मला माहिती नाही. किती रुपये तिकीट आहे? 25 रुपये. 25 रुपये. याच्या आधी होतं काय? 6 महिन्यापासून सुरू झाले, आधी नव्हतं. महादरवाजाचं एक वैशिष्ट्य असं की हत्ती जरी इथे आला तरी तो आतमध्ये घुसू शकत नव्हता. याचं कारण असं होतं या किल्ल्याची रचना. आणि या किल्ल्याच्या म्हणजे महादरवाजाच्या वरच्या साईडला एक कोरीव काम केलेलं आहे. त्याचा अर्थ असा होता, म्हणजे कंसाच्या आकारामध्ये ते शिल्प काढलेलं आहे आणि त्याचा अर्थ असा होता, महाराजांनी पत्रामध्ये लिहिलेलं की शेतकऱ्याच्या कंसालाही धक्का लागता कामा नये. तर महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं. महाराजांनी कधी स्वतःला राजा म्हणून स्वीकारला नाही. महाराज म्हणायचे की मी रयतेचा सेवक आहे. तर असं या महादरवाजाचा सुद्धा इतिहास आहे. आणि जर बायचान्स शत्रू आतमध्ये घुसला तर इकडे गंगासागर तलाव आहे, त्याला सुरुंग लावून त्याचं पाणी इथे येईल आणि त्या पाण्याच्या फ्लोमध्ये सैनिक वाहून जातील. म्हणजे दूरदृष्टी बघा किती होती महाराजांची. तर इथे आल्यावर प्रत्येक दगड आपल्याला काही ना काहीतरी शिकवतो. त्यातलंच हा उदाहरण एक. म्हणजे 2-2.5 तासाचा ट्रेक करून आता आपण फायनल पोहोचलेलो आहोत हत्ती तलावापाशी. आणि जे महाराजांच्या राज्याभिषेकाला जे हत्ती होते ते लहानपणीच आणलेले, म्हणजे ज्या वेळेस गडाचं काम चालू केलेलं त्यावेळेस हत्ती आणून ठेवलेले आणि तेच मोठे झाल्यावर राज्याभिषेकासाठी वापरण्यात आले. आणि तेच हत्ती इथे पाणी पिण्यासाठी यायचे म्हणून याला हत्ती तलाव असं नाव दिलं. त्याआधी आपण पाहिलं हत्ती तलाव आणि आता आपण आहोत हनुमान टाकीजवळ. आणि हनुमान टाकीचं जे पाणी आहे ते पिण्यासाठी सुद्धा आता यूज होतं. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, इकडं पाणी पिण्यासाठी काढतात. हे इकडे याच्यामध्ये मासे सुद्धा आहेत आणि इकडे सुद्धा पाणी काढतात. इथे एक टाकी आहे, ही एक टाकी आहे आणि या साईडला. आणि रायगडाची ग्रामदेवता शिरकाई देवी. महाराज देवीवर अपार श्रद्धा ठेवत युद्धनिर्णय, राज्यकारभार सगळे आधी देवीचं स्मरण, श्रद्धा आणि शौर्य दोन्हीचं केंद्र म्हणजे हे मंदिर. आपण आहोत होळीच्या माळावर. आपले स्वराज्याचे धाकले झाले. राज्याभिषेक होण्यात म्हणजे महाराजांचं जेव्हा निधन झालं तेव्हा संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी अष्टप्रधान मंडळाने एक कट कारस्थान केलं असलेलं आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराज अडकतील तेवढ्यातच सरसेनापती हंबीररावांनी त्यांना वाचवले त्यांच्या बाजू घेऊन. आणि त्यानंतर मग संभाजी महाराज छत्रपती झाले आणि त्यानंतर त्यांना माफ केलं. आणि त्यानंतर सुद्धा अष्टप्रधान मंडळांची बुद्धी भ्रष्ट झाली, त्यामुळे त्यांनी पुन्हा कट कारस्थान रचले आणि त्यानंतर त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. तिच्या बाई त्यांना देण्यात आलं आणि जी शिक्षा ठोठावण्यात आली ते ठिकाण म्हणजे हेच होळीचा माळ. रायगडचा पहिला जो नाव होतं तो रायरी होता आणि रायरीला कोण कंट्रोल करायचं तर चंद्रराव मोरे. प्रतापगडला कधी गेला असेल तर प्रतापगडच्या खाली तशी एक जावळीचं खोर आहे. इथून चंद्रराव मोरे या पूर्ण एरियाला म्हणजे कंट्रोल करायचे. आणि महाराजांच्या जेव्हा लक्षात आलं की ही मोक्याची जागा आहे, त्यानंतर महाराजांनी त्यांना एक पत्र दिलं, पण दोघं मिळून स्वराज्यासाठी काम करूयात. पण त्यांनी ते ऐकलं नाही. ते स्वतःला राजे म्हणायचे. त्यामुळे महाराजांनी मग युद्ध झालं त्यांच्यामध्ये. आणि त्यावेळेस मग मुरारबाजी देशपांडे सगळ्यांनाच माहिती आहे ते चंद्रराव मोरेंच्या हाताखाली काम करायचे. तेव्हा ते महाराजांना मिळाले. त्यानंतर मग ते युद्धामधून ते पळून आले इथे चंद्रराव मोरे आणि ते त्यांना पकडलं महाराजांनी. त्यानंतर मग हा रायरी किल्ला महाराजांच्या ताब्यात आला. जेव्हा महाराजांचं राज्याभिषेक झाला तेव्हा काशिम गागाभट्ट आले आणि त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणायला सांगितलं. राज्याभिषेक झाल्यानंतर 7 नद्यांचं पाणी उरलेलं आणि तेच 7 नद्यांचं पाणी गंगासागर तलावामध्ये सोडलेलं. सप्त मनोरे रायगडाच्या संरक्षक साखळीचा भाग होते. प्रत्येक मनोऱ्यात पहारेकरी तैनात. दूरवर नजर ठेवण्यासाठी हे मनोरे अत्यंत महत्वाचे होते. रायगड कधीच असुरक्षित नव्हता. मित्रांनो, मी आता हे सप्त मनोऱ्यांच्या मध्ये म्हणजे वरती आता 3ऱ्या मजल्यावर आहे आणि इथे माझ्या समोर आहे हे गंगासागर तलाव. तिकडे आहे होळीचा माल, त्यालाच लागून आहे तो म्हणजे बाजारपेठ. तिकडे दिसतोय तो जगदीश्वर मंदिर. राणी महाल सौंदर्यापेक्षा नियोजन दाखवतं. इथली जलनिचरा आणि शौचालय व्यवस्था त्या काळातही फार पुढारलेली होती. स्वच्छता आणि आरोग्य
हे महाराजांच्या राज्यकारभारातलं महत्वाचं होतं. शिवकालीन वॉशरूम पाहायला मिळतात ते बघा, जे त्या काळी सुद्धा वॉशरूम होते आणि खूप खोलपर्यंत त्याची हे गेलेली आहे बघा, पाहू शकता. क्लिअरली दिसत नसेल कारण उन्हाच्यामुळे ते जास्त शाडो येते. मित्रांनो, आता आपण आहोत अष्टप्रधान मंडळांच्या वाड्यांजवळ. म्हणजे हे माझ्या मागे पाहू शकता, हे आहेत अष्टप्रधान मंडळांचे वाडे आणि इथेच रोपवेची सुद्धा सुविधा आहे. तुम्हाला जर चालता येत नसेल तर तुम्ही रोपवेने सुद्धा येऊ शकता. तर हा असा इतिहास आपला आजही जिवंत आहे आणि जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर रायगडावर एकदा तरी नक्की या. हे धान्य गोठार आणि हेच जेव्हा छत्रपतींचं जेव्हा शासन संपलं त्यानंतर पेशवाईमध्ये याचाच कैदेखाना म्हणून उपयोग करण्यात आलेला. तर आता टॉर्च वगैरे नसल्यामुळे आपण नीट दाखवू शकत नाही, त्यामुळे इथे आलं तर नक्की हा पॉईंट बघून जा. बरेच वर्ष आपण गुलामीमध्ये काढले, त्यानंतर मग स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला आणि तोच सूर्य याच ठिकाणी 3 एप्रिल 1680 रोजी त्याच सूर्याचा अस्त झाला. मी म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच तो राजवाडा त्यांचा, आणि आजही महाराज इथे विश्रांती घेतात. त्यामुळे इथे आलो तर आपण नक्की चप्पल काढून त्यांचं महाराजांचं दर्शन नक्की घ्या. आणि नक्कीच इथे आल्यावर खूप भावूक होऊन जातो आपण, कारण आपले महाराज देवापेक्षाही मोठे होते, ज्यांचा आजही अभ्यास म्हणजे आपल्या भारताबाहेरही त्यांचा अभ्यास केला जातो. दुर्दैव म्हणा की आपल्याच देशामध्ये 4थीपर्यंत फक्त त्यांचा इतिहास आहे, त्याच्या पुढे आपण डीपमध्ये इतिहास कधी शिकवला गेला नाही. पण नक्कीच वेगवेगळ्या कादंबरीमधून आपण अभ्यास करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मित्रांनो, आता आपण जातो खलबतखान्यात. तिथे महाराजांची महत्त्वाच्या बैठकी व्हायचे, म्हणजे युद्धाच्या आधी युद्धनीती आणि बरंच म्हणजे चर्चा वगैरे, महत्त्वाच्या चर्चा वगैरे ह्याच्या आतमध्ये व्हायचे. तर तुम्हाला दाखवतो. लाईट किंवा माईक नव्हतं, पण राजे सिंहासनावरती काही बसून बोलले, शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज होता त्याला धुळीच्या मधल्या 32 बर म्हटलं तर 1280 किलो सिंहासन होतं. ते जवळजवळ 5 ते 6 हजार लोक एका वेळेस दरबारात असायची. मित्रांनो, आता आपण आहोत बाजारपेठेत आणि या बाजारपेठेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व प्रकारचा व्यापार व्हायचा, म्हणजे धान्यापासून, कडधान्यापासून हिरे मोती सोन्यापर्यंत. आणि इथला जो व्यापार होता तो सगळा घोड्यावर व्हायचा, म्हणून ही उंचावर आहेत. मित्रांनो, आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही इथेच जगदीश्वर मंदिर आहे तिथे बाजूला, आणि इथे बाजूला एक झोपडी आहे आणि आनंदाचं सुखाचं जेवण आम्ही जेवलो. ॲक्च्युली मी इथे येण्याआधी एक व्हिडिओ पाहिली होती की इथे जेवत होते ते माणसं आणि तिकडचं व्ह्यू दाखवत होते, आणि अचानक म्हणजे आज मला माहिती नव्हतं की आम्ही इथे जेवणार आहोत. आणि म्हणजे कसं अचानकली घडतं आणि खूप भारी फिलिंग आहे. त्याच्यामध्ये एक कॅप्शन लिहिलेलं, तर लाखात एक कॅप्शन होतं, ते म्हणजे सगळ्यात श्रीमंत जे घर असेल ते हेच झोपडी. आणि खूप छान होतं जेवण, म्हणजे घरगुती जेवण, पिठलं भाकरी, भात होता आणि वरण होतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कैलाश में गूंजे नाम, त्रिशूल बोले न्याय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भस्म रमाए भोले मिटे. आपण आलो जगदीश्वर मंदिरामध्ये, आणि महाराजांची दूरदृष्टी अशी की हे लांबून बघितल्यावर वाटतं की एका मस्जिदीसारखं वाटतं. पण म्हणजे कसं, शत्रू सैन्य जर बाजूने जात असेल गडाच्या, तर त्याला वाटेल की आपल्याच म्हणजे आपलाच गड आहे, आपल्याच याचं राज्य आहे, म्हणजे मस्जिद दिसल्यावर. पण हे मस्जिद नसून त्याच्यावरती एक कमळ आहे आणि कमळावरती नारळ, जो शेवटचं घुमट दिसतो तसं आहे. कमळावरती नारळ आहे आणि त्याच्या आतमध्ये शिवलिंग आहे, आणि महाराज स्वतः इथे दररोज दर्शनासाठी यायचे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, स्वराज्याचे संस्थापक इथे विश्रांती घेत आहे. इथे शब्द थांबतात आणि इतिहास बोलतो. मित्रांनो, आता आपण जातोय टकमक टोकाजवळ आणि माझ्या बाजूला आहेत ना ब्राह्मणवाडे, त्याच्या अवशेष अजूनही आहेत. हे ब्राह्मणवाडे तिथे, आणि तिकडे सुद्धा त्या जगदीश्वर मंदिराच्या पुढे जर गेलात तर तिकडे कोळीवाडा आहे. आता आपण आहोत टकमक टोकाजवळ. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधी कडेलोट झाले असं ऐकण्यात नाही आलंय, पण संभाजी महाराजांच्या काळामध्ये बरेच वेळा कडेलोट झाला. याचं कारण म्हणजे आपल्यानेच केलेली फितुरी होय. कारण संभाजी महाराजांचा इतिहास आहे ना, तो वेगळ्याच मोडमध्ये जातो. शिवाजी महाराजांच्या नंतरचा जो काळ होता तो संभाजी महाराजांनी जो हँडल केलं ते एक वेगळंच होतं. आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचं एक वाक्य होतं, चुकीला माफी नाही. त्यामुळे जो
कैदी असेल म्हणजे ज्याने गुन्हा केलेला असेल तर त्यासाठी टकमक टोकाकडून त्याला गोणीमध्ये बांधून रात्रीचं कडेलोट केलं जायचं. आणि गोणीमध्ये बांधण्याचं कारण म्हणजे त्याच्या शरीराचे जे तुकडे व्हायचे ते दुसऱ्या दिवशी अग्नी देण्यासाठी ते मिळावेत म्हणून ते तसं केलं जायचं. टकमक टोक रायगडाचा शेवटचा आणि सर्वात गंभीर भाग. इथून दिसणारा सह्याद्री अखंड आहे. रायगड इथे संपतो पण विचार कधीही संपत नाहीत. मित्रांनो, अखेर आपला रायगडचा प्रवास इथे संपतोय आणि ऐतिहासिक दृष्ट्या खूप छान आणि इतिहास जाणून घेण्याजोगा हा किल्ला आहे. आणि प्रत्येकाने आयुष्यात तरी रायगडाला एकदा तरी नक्कीच भेट द्या. आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता. आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मिळत अशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेत राहा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय.